नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुम्हाला माहितीच आहे अशा कामगारांना शासनाकडून वेळोवेळी योजनेचा लाभ जो आहे तो दिला जातो। त्यामध्येच एक अशी योजना आहे जे घरगुती वस्तू प्रोव्हाइड करते, म्हणजेच तुम्हाला घरगुती भांडी दिल्या जातात। ती आता योजना बंद करण्यात आलेली आहे। तर ही योजना का बंद करण्यात आली आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर हा GR तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहोपयोगी वस्तू संच वितरित योजनेसाठी मंजुरी देण्याबाबत। म्हणजेच मित्रांनो, गृहोपयोगी वस्तू म्हणजेच तुम्हाला भांडे वाटपच्या विषयी हा जो GR आहे, हा GR तुम्ही पाहिलाच असेल। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा GR आहे आणि इथे तुम्ही खाली पाहू शकता पूर्ण डिटेल दिलेली आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता किती प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे। तर इथे टोटल तुम्हाला 30 वस्तू म्हणजे 30 पूर्ण भांड्यांचा हा जो आहे सेट दिला जातो। तर काही कामगारांना याचा लाभ मिळाला सुद्धा असेल। तर आता ही योजना बंद का करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो ही योजना बंद झालेली नाही आहे। ही योजना फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही सूचना तुम्ही पाहू शकता संभाजीनगर जिल्ह्याचे किंवा मग तसेच पूर्ण महाराष्ट्राचे भांडे वाटप बंद करण्यात आले असून कोणत्याही प्रकारचे कामगारांना थंब किंवा KYC बायोमेट्रिक होणार नाही। आचारसंहिता संपल्यावर जीवित व नोंदणीकृत कामगारांना भांडे वाटप करण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो, ही योजना जी आहे ते बंद करण्यात आली नसून ही काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे। जशा प्रकारे आचारसंहिता संपणार तेव्हा पुन्हा ही योजना जी आहे ते सुरू करण्यात येईल। किंवा मग मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये हा जो भांड्यांचा संच आहे पूर्ण प्रकारे संपल्यामुळे काही दिवसांसाठी ही योजना जी आहे ते बंद करण्यात आली आहे। जशा प्रकारे हा संच अवेलेबल होणार तशा प्रकारे तुम्हाला कळवण्यात येईल आणि तुम्हाला जो आहे तो या योजनेचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR आहे। या GRची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून डाउनलोड करून पूर्ण GR तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही या योजनेचा जो आहे तो लाभ घेऊ शकता। पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, ही योजना काही दिवसांसाठी काही जिल्ह्यामध्ये बंद करण्यात आलेली आहे। काही दिवसांसाठीच बंद करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा ही योजना जी आहे ते सुरू करण्यात येईल, तेव्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।